माकपकडून इराणवरील हल्ल्याच्या निषेधार्थ युद्धविरामासाठी आक्रमक आंदोलन व काळे झेंडे घोषणाबाजी करत ट्रम्प आणि बेंजामिनचं पुतळा दहन. इराणवर सुरू असलेल्या लष्करी कारवाईच्या निषेधार्थ माकपतर्फे आज सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथे तीव्र व आक्रमक जन आंदोलन आणि निदर्शने करण्यात आली. या आंदोलनाचे नेतृत्व पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार कॉम्रेड नरसिंह आडम मास्तर तसेच जिल्हा सचिव कॉम्रेड युसुफ शेख मेजर यांनी केले. आडम मास्तर यांनी केंद्र सरकारला आवाहन करताना सांगितले की भारताने आपल्या स्वतंत्र व निर्भीड परराष्ट्र धोरणाची परंपरा जपत या हल्ल्याचा स्पष्ट शब्दात निषेध करावा व तात्काळ युद्धविरामासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर पुढाकार घ्यावा. भारत हा शांतता आणि सह अस्तित्व आणि निर्गुण परंपरेचा पुरस्कर्ता देश असून त्याने ठाम युद्धविरोधी भूमिका जाहीर करावी. या आंदोलनात पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड एम.एच. शेख, नलिनी कलबुर्गी व नसीमा शेख, ॲडव्होकेट अनिल वासम, दत्ता चव्हाण, व्यंकटेश कोंगारी, रंगप्पा रेड्डी, सुनंदा बल्ला, शकुंतला पानिवाते, विलियम ससाने, विक्रम कलबुर्गी, नरेश दुधाने, दाऊ शेख, अखिल शेख, मल्लेश्याम कारंपुरी, अशोक बल्ला, वीरेंद्र पद्मा, सन्नी शेट्टी, बाळकृष्ण मल्याळम, विजय हरसुरे, अभिजित निकंबे, रफिक काजी, वसीम शेख, आसिफ पठाण, प्रदीप मरेड्डी, तबसुम शेख, मोहन कोकुल, अफसाना बेग आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे प्रस्तावित ॲडव्होकेट अनिल वासम यांनी केले तर पक्षाची अधिकृत भूमिका कॉम्रेड एम.एच. शेख यांनी मांडली. युद्धाने कोणतेही प्रश्न मिटले नाही. आपल्याला कल्पना आहे, हिरोशिमा नागासाकी मध्ये 2 बॉम्ब पडले, संपूर्ण जपान उद्ध्वस्त झाला. तसं अणूच्या युद्धाच्या उंबरठ्यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प घेऊन जाण्याचा विचार करू लागले. त्याचा निषेध करण्याकरता आम्ही आज शेकडो कार्यकर्ते मैदानात उतरलेला आहे. म्हणून शेवटपर्यंत अमेरिकन साम्राज्यवादाला विरोध करणं आणि देशाचं स्वातंत्र्य अबाधित राखणं हे CPMचं काम आहे. त्या कामाकरता वाटेल ते करायची आमची तयारी आहे. याकरता आजचे निदर्शन